नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तुमचे जे काही कमेंट्स असतील ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारत जा प्रत्येक व्हिडिओच्या आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईन. सो आपल्याकडे कमेंट आलेली आहे, जी की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आय नो की बऱ्याच जणांचा हा डाऊट आहे. तर कमेंट अशी आहे की इतिहास, भूगोल आणि विज्ञान या विषयांचे जे काही स्वाध्याय आहेत त्याचे आन्सर्स करायचे आहेत, तर ते कुठून केले पाहिजेत? नवनीतमधून केले पाहिजेत की चॅप्टरमधून केले पाहिजेत? म्हणजे नक्की काय केलं पाहिजे? सो बेसिकली मी काय केलं होतं ते सांगेन. मग त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ते डिझाइन करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल काही करण्याआधी किंवा आन्सर शोधण्याआधी किंवा स्वाध्यायाकडे जाण्याआधी आपण काय करतो? आपण चॅप्टर रीड करतो, राईट? सो फर्स्ट ऑफ ऑल मी नेहमी चॅप्टर रीड करायचे. एकतर तुम्ही चॅप्टर रीड करून तुम्हाला समजत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर कोणत्याही एखाद्या टीचरचे व्हिडिओज रेफर करू शकता. मी तसे पूर्ण सिलेबस अपलोड केला आहे, ते पाहिलं तरी पण चालेल. सो चॅप्टर रीड करायचं आहे. आय नो की पहिल्याच रीडिंग मध्ये चॅप्टर नाही समजत. सो पहिल्या रीडिंग मध्ये अजिबात नोट्स वगैरे नाही बनवायचे. एकदा चॅप्टर शिकून घ्यायचा किंवा स्वतःहून रीड करायचा, ही झाली आपली पहिली स्टेप. सेकंड याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कळेल की या चॅप्टर मध्ये काय आहे. सो सेकंड टाइम पुन्हा एकदा तो चॅप्टर रीड करायचा आहे. आय नो की खूप बोरिंग प्रोसेस आहे, बट ही माझी स्ट्रॅटेजी आहे जे की तुम्ही यूज करू शकता. सो आता जेव्हा तुम्ही चॅप्टर रीड कराल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नक्की या चॅप्टर मध्ये काय आहे किंवा कसं आहे. आता रीड करत करत तुम्ही नोट्स बनवायला घेऊ शकता. आता या नोट्स काय एकदम परफेक्ट असतील असं नाही. बऱ्याचदा तुम्ही खूप काही अशा गोष्टी लिहू शकता जे की तितकं इम्पॉर्टंट नाहीये सुद्धा. हाईड झालं का माझ्या मागे? असं पण तुम्ही बऱ्याचदा लिहू शकता. सो इट्स ओके. तसंही आपण पहिल्याच चॅप्टरच्या बनवतोय, सो इतक्या मिस्टेक्स होणं इट्स ओके. हळूहळू जसं तुम्ही सेकंड चॅप्टरकडे जाल, थर्ड चॅप्टरकडे जाल, यू विल नो की एक्झॅक्टली काय लिहायचं आहे. नोट्स बनवताना आहे असं आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे आहे ते आहे असं उतरवायचं नाहीये. नोट्स कसे बनवायचे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो चेकआउट करा. त्याची लिंक तुम्हाला इथे बघायला मिळेल कमेंट बॉक्समध्ये किंवा आफ्टर दिस व्हिडिओ पण एंड स्क्रीन मध्ये मी अपलोड करेन. ठीक आहे. सो नोट्स बनवायचे आहेत. त्यानंतर थर्ड याच्यामध्ये मग आपण जातो एक्सरसाइज कडे. मग आता एक्सरसाइज मध्ये गेल्यानंतर काय करायचंय? तर आता तुम्ही चॅप्टर दोनदा रीड केलंय. ऑलरेडी तुम्हाला थोडंफार आयडिया असणार आहे की या प्रश्नाचं काय उत्तर असू शकतं. सो तुम्हाला मुद्दाम जाऊन आता चॅप्टर मधलं ते उत्तर रीड करायचंय. मुद्दाम रीड करायचं, याचं कारण असं आहे की ऑलरेडी दोनदा रीड केले. तिसऱ्यांदा रीड कराल तेव्हा तुमच्या डोक्यात ती कॉन्सेप्ट एकदम फिट होईल. सो आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण इतक्या इझिली हे करू शकतोय, खूप वेळा चॅप्टर्स रीड करू शकतोय. हेच तुम्ही जर मला डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास विचारलं असतं की आता मी काय करू, तर तेव्हा मी असं अजिबात सांगितलं नसतं की 2-3 चॅप्टर रीड करा. पण आता वेळ आहे, त्याच्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर द्या. अजून आपल्याकडे 6-7 महिने आहेत. असं इतक्या स्लो गेला तरी पण आरामात तुमचा सिलेबस पूर्ण होतो. सो एक्सरसाइज मध्ये तो क्वेश्चनचा आन्सर कुठे असेल याचा अंदाज आहे तुम्हाला आणि आला पाहिजे अंदाज. तर असं मी म्हणेन की तुमचे हे फर्स्ट 2 रीडिंग सक्सेसफुल आहेत. जर तुम्हाला अजूनही अंदाज म्हणजे असं नाही की पूर्ण आन्सर तुम्हाला त्याच ठिकाणी सापडेल असं नाही. पण ऍटलीस्ट कॉन्सेप्ट तरी समजली पाहिजे. सो ती जेव्हा तुम्हाला कळेल की हा ही मी तिथे वाचली होती, पुन्हा एकदा जाऊन ती रीड करा. ठीक आहे. 3 टाइम्स रीड झालं. आता आय होप की तुम्हाला पूर्ण ती कॉन्सेप्ट क्लिअर आहे, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नसणार आहे. आणि असतील तरी पण ते क्लिअर करून घ्या. ChatGPTला विचारा किंवा व्हिडिओज पहा, काही पण करा. पण कुठलेही डाऊट्स ठेवू नका. आता एकदा तुम्हाला ते बुक मध्ये आन्सर सापडलं की त्यानंतर आता तुम्हाला माहितीये की हे आन्सर आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, हे पॉइंट वाईज कसं लिहायचंय, हे बघण्यासाठी मग तुम्ही इधर नवनीत रेफर करा किंवा तुम्ही आपलं हे मास्टर की रेफर करू शकता. यातलं मग तुम्ही काही रेफर करू शकता किंवा काही जणांकडे टार्गेट वगैरे पण असेल, तुम्ही ते रेफर केलं तरी पण चालेल. ठीक आहे. सो बेसिकली एकदा तुम्हाला कळलं की कशा पद्धतीने आन्सर आहे किंवा काय आहे, आणि त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण आपण अनस्ट्रक्चर्ड आन्सर एक्झाम मध्ये नाही लिहू शकत. पॉइंट वाईज आन्सर लिहायचं असतं. सो ते पॉइंट्स जाणून घेण्यासाठी मग तुम्ही कोणताही रेफरन्स बुक फॉलो करा. बरं, प्रश्नामध्ये असं पण होतं की मी काय फॉलो केलं होतं, तर मी मोस्टली नवनीत डायजेस्टच फॉलो केलं होतं. पण काही उत्तरं डायजेस्ट मध्ये खूप जास्त मोठी आहेत, हे मी ऑनेस्टली सांगते की खूप जास्त मोठी आहेत डायजेस्ट मध्ये काही उत्तरं. आणि मास्टर की मध्ये तीच उत्तरं तुम्हाला पॉइंट वाईज आणि लहान बघायला मिळतील. सो असे काही प्रश्न आहेत की ज्यांना इतकं पानभर उत्तर लिहायची अपेक्षा नाहीये, किंवा आता जर तुम्ही पेपर पाहिलात तर असा असा कुठलाच प्रश्न नाहीये की ज्याच्यामध्ये पानभर उत्तर वगैरे लिहिणं अपेक्षित आहे. असं कुठेच नाहीये किंवा कुठल्याही प्रश्नामध्ये नाहीये. सो मग ती उत्तरं मग मी मास्टर की मधून करायचे. टार्गेट मोस्टली मी नव्हतं रेफर केलं. मास्टर की आणि नवनीतचं डायजेस्ट एवढं दोनच रेफर केलं होतं. फक्त असे प्रश्न की जे खूप मोठे आहेत किंवा मला त्याच्यातलं उत्तर नाही समजत आहे किंवा मला असं वाटतंय की हे अजून बेटर असू शकलं असतं, ती फक्त उत्तर मी मास्टर की मधून बघितली होती. अदरवाईज मोस्टली मी नवनीतच रेफर केलं होतं. अगेन इथपर्यंत डन आहे. आता हे तुमचं आत्ताचं काम झालं. आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे साधारणतः तुम्ही एक 4-5 महिन्यामध्ये तुम्ही अर्धा सिलेबस कंप्लीट कराल. म्हणजे आपली दिवाळीची किंवा जी पहिली सेमिस्टर एक्झाम असते तिथपर्यंत अर्धा सिलेबस तुमचा कंप्लीट होईल. आता जेव्हा तुम्ही पुढे जाल, ऍज यू ऑल नो की आपल्याला बोर्डाला पूर्ण सिलेबस येतो.
सो हे झाल्यानंतर जेव्हा एक 3-4 महिन्यानंतर तुमची जेव्हा दिवाळीवाली एक्झाम होईल, ते झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हा चॅप्टर काय करायचा आहे, एकदा रीड करायचा आहे. तुमचे नोट्स जे आहेत तर ते सोबत ठेवून रीड करा सो दॅट तुम्हाला कळेल की तेव्हा आपण कुठल्या ह्याला जास्त महत्त्व दिलं होतं. आता तुम्हाला जायचं आहे पी-वाय-क्यूज कडे. पी-वाय-क्यूज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की काही मुद्दे असे होते की जे पी-वाय-क्यूज मध्ये नाही विचारले गेले, तरी पण तुम्ही ते लिहून काढले असतील तुमच्या नोट्समध्ये. तर मग ते नेक्स्ट टाइम इतकं जास्त लक्ष देऊन नाही वाचलं तरी पण चालेल. जे पी-वाय-क्यूज मध्ये खूप जास्त पी-वाय-क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये खूप जास्त वेळा येऊन गेलेलं आहे, तेच फक्त तुम्ही जास्त वेळा रेफर करा. कारण बोर्डाच्या पेपरमध्ये अचानकच नवीन असं खूप काही मोस्टली नाही विचारलं जात. कधी कधी विचारलं जातं थोडंफार, पण मोस्टली जे पी-वाय-क्यूज आहेत त्यावरती फोकस केला जातो. सो जेव्हा तुम्ही साधारणतः एक 2-3 वर्षांचे पण पी-वाय-क्यूज रेफर केले तरी पण तुम्हाला कळून जाईल की केपलर्स लॉ खूपदा आलाय. सायन्स 1 मध्ये असेल किंवा सायन्स 2 मध्ये बघायला मिळेल तुम्हाला की अॅनिमल क्लासिफिकेशन मधले क्वेश्चन्स आहेत किंवा डिझास्टर मॅनेजमेंट मधले क्वेश्चन्स आहेत किंवा आपलं ते जे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी वाला चॅप्टर आहे त्याच्यामधून काही असे क्वेश्चन्स आले जे बॉक्स मधले क्वेश्चन्स आहेत की या कुठल्या प्लेसमध्ये कुठला प्लांट आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स. सो तुम्हाला एक बेसिकली आयडिया मिळाली पाहिजे की पी-वाय-क्यूज मध्ये काय विचारलं जातंय आणि आपण कशावरती फोकस केला पाहिजे. ठीक आहे. सो हे तुम्हाला कधी करायचं आहे जेव्हा तुमची फर्स्ट सेमिस्टर एक्झाम होईल त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हिजिट कराल तर तेव्हा पी-वाय-क्यू सोबत व्हिजिट करा. म्हणजे ही आपली पक्कीवाली रिव्हिजन असेल आणि त्यानंतर मग तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेऊ शकता. ठीक आहे. अगेन जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा काय करायचं आहे, तुमची जेव्हा फर्स्ट सेमिस्टर एक्झाम असेल तेव्हा फक्त आणि फक्त हे नोट्स रेफर करायचे. नोट्समध्ये आय होप की तुम्ही सगळं लिहिलं असेल, डिटेलमध्ये नको आहे. नोट्समध्ये फक्त तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचे. एक्झामच्या आधी तुम्हाला तुमचे नोट्स वाचायचे. रेफरन्स जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला माहिती असेल मास्टर की मध्ये आणि इव्हन आपल्या नवनीच्या डायजेस्ट मध्ये पण त्या चॅप्टरचे नोट्स असतात, पण ते खूप मोठे असतात. एवढं मोठं नाही करायचं आपल्याला, त्याच्यापेक्षा पण शॉर्ट करायचं आहे. ठीक आहे. सो त्या रेफरन्ससाठी ते नोट्स बघा की कसं लिहिलंय, कुठले पॉईंट्स लिहिलेत किंवा कुठले टॉपिक्स सब टॉपिक्स पण त्याच्यामध्ये असतात, ते सगळे कुठले कुठले आहेत, आपल्याकडून काही मिस झालंय का हे एकदा रेफरन्ससाठी तुम्ही ते बघू शकता. नवनीत मधले नोट्स पहा किंवा मास्टर की मधले पहा, कुठले पण पहा. आणि त्याच्यानंतर स्वतःचे नोट्स काढायचे आहेत. असं नाही की ते आहेत तर आपण ते फॉलो करूया, असं काही होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः लिहून नाही बघणार हे सगळे उत्तरं किंवा हे सगळे आन्सर्स, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली मला काय येतंय किंवा काय नाही येतंय. त्यामुळे हे सगळं करणं खूप जास्त महत्वाचं आहे. सो आय होप की तुम्हाला एक प्रॉपर क्लिअर आन्सर मिळाला असेल की एक्झॅक्टली काय काय करायचंय. सुरुवातीला तर चॅप्टर रीड करायचंय, सेकंड टाइम पुन्हा एकदा रीड करायचंय, थर्ड टाइम तुम्हाला कळेल की त्या चॅप्टरचा आन्सर कशा म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर चॅप्टरच्या कुठल्या पॉईंटमध्ये आहे. ते कळल्यानंतर मग तुम्हाला त्याला स्ट्रक्चर्ड करण्यासाठी मग नवनीत किंवा मास्टर की रेफर करायचंय आणि मग तुमचं एक प्रॉपर आन्सर तयार होईल. कधी कधी असं पण होऊ शकतं की तुम्हाला म्हणजे मी कधी कधी असं मर्ज करायचे आन्सर्स की कधी कधी वाटायचं की नवनीत मधले हे 2 पॉईंट चांगले आहेत, मास्टर की मधले हे 2 पॉईंट चांगले आहेत, मर्ज करा आणि स्वतःचा नवीन आन्सर बनवा. म्हणजे ही पण एक चांगली प्रॅक्टिस आहे की स्वतःचा आन्सर बनवलं जातंय. इव्हन तुम्ही इकडचे पॉईंट्स का घेईनात, पण ते असे घेतले पाहिजेत की ते प्रॉपरली मॅच झाले पाहिजेत. असं नको की हे पॉईंट्स वेगळेच आहेत, हे पॉईंट्स वेगळेच आहेत, सेम सेम पॉईंट्स पण नाही घ्यायचे. ठीक आहे. सो असे माझे बरेचसे आन्सर्स होते की जे दोघांमधले मर्ज केलेले असायचे. तर जेव्हा एक्झामिनर चेक करायचा तेव्हा त्याला नवीन आन्सर वाटायचं ते. सो ही पण एक ट्रिक आहे की नवीन आन्सर वाटते कारण कुठल्याही एकाच बुक मधून नाही घेतलंय. सो अगेन हे तुम्ही रेफर करू शकता. आय गेस मास्टर कीच्या पीडीएफ्स वगैरे पण काही अवेलेबल आहेत गुगलवरती. सो दोन्ही पण बाय करायची गरज नाही किंवा सेकंड हँड बाय केलं तर उत्तम. कुठला तरी एक विकत घ्या आणि एक तुम्हाला पीडीएफ वगैरेच्या फॉर्मॅटमध्ये कुठून तरी जुगाड करून ते मिळून जाईल. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला क्लिअर आयडिया मिळाली असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा, मी त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. बाय, सी इन द नेक्स्ट सेशन.